दादांकडनं गोड बोलून कामं जी होतात ती फार वे बेटर असतात, कारण ते 100% एफर्ट टाकतात. खरं श्रीगोंदा तुमचा मतदारसंघ, राहुल जगतापांचा आपण पराभव केलात, पण आपलं तिकीट सुद्धा अचानक डिक्लेअर झालं होतं. काय अनुभव होता ऐनवेळी तुम्हाला उमेदवारी मिळालेली त्याचा? मुळात म्हणजे आम्ही दादांसाठी प्रयत्न करत होतो. दादांच्या 9 टर्म झाल्यात. 1980 पासून ते राजकारणात आले. 9 वेळेस ते लढले, 7 वेळेस त्यांचा विजय झाला. तर आमची कुटुंबातली आणि कार्यकर्त्यांची सगळ्यांची इच्छा होती की 10 वेळेस दादांनी लढावं. ते 10वी टर्म झाली असती. त्यामुळे आम्ही कोणी प्रिपेअर्ड नव्हतो की दादानंतर कोण लढणार असं. आणि मग ह्या परिस्थितीमध्ये मधल्या काळात त्यांना 2दा कोविड झाला. त्यांचे दोन्ही हिप रिप्लेसमेंटचे ऑपरेशन झाले, स्पाईनचं ऑपरेशन झालं. मग हे सगळं होत असताना पक्षाने सुद्धा हा निर्णय घेतला की दादांच्या ऐवजी दुसरं कोणीतरी दिलं पाहिजे. मग स्वाभाविक चॉईस म्हणजे मतदारसंघात ॲक्टिव्ह आई होत्या. मी जवळजवळ 8 वर्ष मी मतदारसंघात ॲक्टिव्हच नव्हतो. त्यामुळे बाय डिफॉल्ट सर्वेमध्ये आईंचंच नाव होतं. आईंचं नाव आलं. आईंला संधीसुद्धा दिली पक्षाने. पण ज्यावेळेस आईंला संधी दिली, मी पण म्हणजे प्रचाराला आम्ही सुरुवात केली, पूर्ण तयारी सुरू केली होती निवडणुकीची. सगळी तयारी सुरू करत असताना एक गोष्ट लक्षात आली, म्हणजे आम्ही आईंची साईड कधी ऐकली नव्हती. आमचा हा मेन कन्सर्न होता की चला पक्षाने संधी दिली, आता दादा होते तर आईंनी काम करायचं. पहिलं आम्हाला थोडं वाईट वाटलं, पण ज्यावेळेस आईंनी आम्हाला सांगितलं म्हणजे मुळात दादांची उमेदवारी का नाकारली गेली आहे, कारण त्यांना फिजिकल लिमिटेशन येतात, आरोग्यामुळे तब्येतीमुळे सगळीकडे जाणं शक्य होत नाही. मग अशा वेळेस ह्या काळामध्ये सगळ्यात जास्त गरज दादांना कोणाची असेल तर ती बायकोची असणार आहे. त्यासाठी मला थांबावं लागणार, त्यामुळे मी लढणार नाही. त्यामुळे आमचं मुळात घरातच निर्णय होत नव्हता की आईंनी लढायचं का थांबायचं. मग आई थांबलं तर कोण, बाय डिफॉल्ट मी होतो म्हणून माझं नाव तिथे आलं. आमचा हा निर्णय म्हणजे विड्रॉलच्या दिवसापर्यंत पेंडिंग होता. म्हणजे लोकांना असं वाटतं की यांचं आधी ठरलं असेल वगैरे, असं अजिबात नव्हतं. हे फॉर्म भरताना माझा सबस्टिट्यूट फॉर्म होता. AB फॉर्म जोडला होता. AB फॉर्मवर नंबर 1ला आई होत्या, B फॉर्मवरती, आणि सबस्टिट्यूट म्हणून मी होतो. आणि ह्या सगळ्यामध्ये फक्त एक होतं की पूर्वीचा जो काही राजकीय अनुभव आहे त्यामुळे आमचा सबस्टिट्यूट फॉर्म पण शेवटच्या दिवसापर्यंत टिकला होता. मग विड्रॉलच्या दिवशी दादांचं आणि देवेंद्रजींचं काय बोलणं झालं ते दोघांनाच माहिती. आणि मी आणि आई आम्ही दोघंही विड्रॉलला गेलो होतो. बरं. म्हणजे आम्ही दोघंही तिथे ऑफिसरचे, म्हणजे जो काय म्हणा इलेक्शन ऑफिसर होता, प्रिसाइडिंग ऑफिसर आहे, तर प्रिसाइडिंग ऑफिसरसमोर मी आई दोघंही तिथे उपस्थित होतो. आम्ही फोनची वाट बघत होतो. आम्ही काहीतरी 2:40ला आतमध्ये गेलो होतो. आम्हाला एक्सपेक्टेड होतं की लगेच आम्हाला निरोप येईल. 15 मिनिटं आम्ही वाट बघत होतो. 3ला 5 कमी असताना दादांचा फोन आला की आता विड्रॉल आईंचा द्यायचा आणि तुझं फॉर्म राहणार आहे. तेवढं जेवढे इतर लोक शॉक्ट होते तेवढं मी पण शॉक्ट होतो की आता मला लढायचं आहे. आमची त्यावेळेस आईंचं संपूर्ण प्रचार साहित्य तयार होतं, आमचं डिझायनिंग सगळं रेडी झालं होतं, आईंवरती गाणं पण तयार झालं होतं, कारण आता तर नवीन ट्रेंड आहे, निवडणुकीमध्ये गाणं लागतंच, तर ते सुद्धा रेडी होतं सगळं. आणि मग लास्ट मोमेंटला हे ठरलं की आता आई नाही येणार आहेत, आता विक्रमचा प्रचार करायचा आहे. म्हणजे प्रचारात फक्त जो काही सिरियल नंबर आहे, अनुक्रमांक, तो टाकायचा फक्त आम्ही ठेवला होता आणि प्रिंटिंगला सोडायचं ते. आणि मग तो दिवस ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली तिथनं पुढे सगळं बेकबे चालू केलं होतं आम्ही. त्यामुळे वेळ कमी मिळाला. 100% हा वेळ कमी मिळाला, नो डाऊट. पण एक झालं की आम्हाला आमच्या जे काही मतदार आहेत, म्हणजे दादांवरती विश्वास आहे, हे लोक दादांकडे पाहून मतदान करतील याची आम्हाला खात्री होती. आणि त्या खात्रीवरती आम्ही पुढे गेलोत. म्हणजे सोपं नव्हतं. म्हणजे आम्हाला 16 दिवसात जनतेला सिद्ध करायचं होतं. म्हणजे एकतर निर्णय बदललेला निर्णय हा बरोबर आहे हे मतदारांपर्यंत पोहोच करायचं, आणि 16 दिवसात हा सगळा प्रचार संपवायचा, कारण 20 तारखेला तर सगळं निकालच होता. ते पण मला असं कायम असं वाटतं की